रोबोटिक टीकेआर आणि पारंपरिक टीकेआर यामध्ये काय फरक आहे? नमस्कार, मी डॉक्टर रविराज शिंदे, ऑर्थोपेडिक सर्जन, म्हैसाळकर शिंदे हॉस्पिटल, सांगली. मित्रांनो, हा अगदी खूप कॉमनली मला आता विचारला जाणारा प्रश्न आहे. मी टीकेआर म्हणजेच गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हा खूप प्रमाणात करतो. सध्या मला अनेक रुग्ण हा प्रश्न अगदी कॉमनली विचारतात की सर, नी रिप्लेसमेंट रोबोटच्या साहाय्याने करावं का पारंपरिक पद्धतीने करावं? मित्रांनो, यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की टीकेआर म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. टीकेआर म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट, संपूर्ण गुडघा बदल. या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाच्या गुडघ्याचा केवळ 9 मिलीमीटर इतकाच हाडाचा भाग काढून त्या ठिकाणी नवीन धातूचा भाग बसवला जातो. आता जेव्हा ही शस्त्रक्रिया रोबोटच्या साहाय्याने केली जाते त्याला रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणतात. अनेकदा रुग्णांचा असा गैरसमज आहे की रोबोटिक टीकेआर म्हणजे रोबोट शस्त्रक्रिया करतो. ही अतिशय चुकीचा गैरसमज आहे. रोबोटिक टीकेआर मध्ये रोबोट हा केवळ एका तांत्रिक सहाय्यकाची भूमिका करतो. शस्त्रक्रिया ही सर्जनच करतो. रोबोट हा केवळ योग्य मोजमाप घेणे अथवा घातलेलं इम्प्लांट व्यवस्थित बसले की नाही हे पाहणे अशा प्रकारची काम करतो. मात्र हेच पारंपरिक टीकेआर शस्त्रक्रियेमध्ये ही सर्व कामे स्वतः सर्जनच करतो. त्यामुळे जर का कुशल सर्जन असेल तर रोबोटिक टीकेआरची आवश्यकता लागत नाही.